पद्धतीनं जे काही आपल्या लक्षात आणून दिलेले, तर ते आपण पाहा लागलो की ते सत आहे, ते चिद आहे, ते आनंद आहे. सचितानंदी 3 शब्द असले तर त्याचा अर्थ एक आहे. एक अर्थ असला तरी त्या 3 शब्दाच्या प्रवृत्त्या 3 आहेत. 3 शब्दाचे औषधक 3 आहेत. आणि ते 3 शब्द एकोणाकाच्या विरुद्ध नाहीत, एका अर्थी नाहीत, विरुद्ध अर्थी नाहीत, पर्यायी शब्द नाहीत. तर ते स्वरूपवाचक वेगवेगळ्या औषधातून आलेले शब्द आहेत. आणि ते 3 एका गावाला, एका ठिकाणी, एका पॉइंटवर एक वस्तू दाखवितात. म्हणून त्याचाच महाराज वर्णन करतात की सत्ताची की सुख प्रकाशू. जी सत्ता आहे ती सत्ता सुख प्रकाश होऊ नये. सत्ता नुसती सत्ता नाही, आणि नुसती सत्ता सिद्ध होत नाही, कारण सिद्ध करायला प्रकाश लागतो. ध्यानात घ्या. आणि दुसऱ्याच्या प्रकाशानं जर सिद्ध झालेलं असलं तर ते सिद्धच नाही. जसं हे जड जगातलं व्यवहारातलं इथल्या परमात्यानं सिद्ध होते किंवा द्रष्ट्यानं सिद्ध होते, द्रष्टा सिद्ध करतो, तर ते असिद्धच आहे ना. दुसऱ्यानं जर सिद्ध केलं तर ते असिद्धच आहे ना. दुसऱ्यानं प्रकाशित केलं पण ते अप्रकाशितच आहे ना. तशी सत्ता जर प्रकाशहीन असली, ज्ञानहीन असली तर ती सत्ता नाही उतरत, त्या सिद्ध ठरते, सिद्धच होत नाही. म्हणून सत्ता प्रकाश लागत असते. सत्ता प्रकाश असली तरच सत्ता सत्ता, आणि प्रकाशाला सत्ता असली तरच प्रकाश प्रकाश. प्रकाश त्याला सत्ताच नाही, त्याला अस्तित्वच नाही, असा कसा प्रकाश? म्हणून सत्तेला प्रकाश असावा लागतो, प्रकाशाला सत्ता असावं लागते, आणि प्रकाशन सत्ता आनंद असावा लागते. तवा फल आहे ती, तवा पूर्णता झाली. कारण सत्ता आणि प्रकाश अखंड असावं लागते, अपरिच्छिन्न असावं लागते, निरपेक्ष व्यापक असावं लागते. तेव्हा त्या सत्तेला आणि त्या प्रकाशाला पूर्णत्व आलं. नाही तर सत्तेचा खंड आणि प्रकाशाचा खंड दोन असले जमत नाही, एक पाहिजे. एक असून ती निरातिशय व्यापक पाहिजे. पुन्हा त्याच्यात द्वैत नाही पाहिजे, त्याला सोडून दुसरं काहीच नाही पाहिजे. तेव्हा ती सत्ता आणि प्रकाश ठरते. औषधक नाही पाहिजे त्याच्यात, परिच्छिन्नता नाही पाहिजे त्याच्यात, अपरिच्छिन्न पाहिजे ते पाहिजे. एकमेवाद्वितीय. आणि एकमेवाद्वितीय तेच ते अपरिच्छिन्न असे व्यापक म्हणले की तेच आनंद होते, त्यालाच आनंद म्हणा. जिथं द्वैत नाही, जे अखंड आहे, ज्याच्यात परिच्छेद नाही, ज्याच्यात परिसीमा नाही. महाराज निरतिशय व्यापक म्हणजे काय? ज्याच्याहून व्यापक दुसरं मोठं काही नाही, निरपेक्ष व्यापक. निरतिशय म्हणजेच निरपेक्ष का? हा, निरातिशय म्हणजे ज्याच्यापेक्षा अतिशय मोठं काही नाही, ज्याच्यापेक्षा मोठं काही नाही. अच्छा, आला निरातिशय शब्दाचा अतिशय म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं, आणि निरातिशय म्हणजे ज्याच्यापेक्षा मोठं नाही. जेच मोठं आहे, ज्याला मोठं छोटं म्हणायला सापेक्षता नाही तिथं. म्हणून ते व्यापक आहे. तर कसं व्यापक? तर निरातिशय, ज्याच्यापेक्षा व्यापक मोठं काही नाही, ज्याच्यापेक्षा व्याप्ती संपली, आता व्यापक भावच संपला, त्याला म्हणा. म्हणून त्याला निरपेक्ष व्यापक म्हणतो आपण. असो, ते निरातिशय सुखाला म्हणतात, निरावधी असतो म्हणून. पण असो, तो शब्द आला पण तरी चालतो तो. म्हणून सांगायचं तात्पर्य काय की अशी व्याप्ती, अशी अखंडता, अशी अद्वैतता त्या सत्ता प्रकाशाच्या ठिकाणी आहे. सत्ता तशी, सत्ता प्रकाश आणि आनंदयुक्त आहे. प्रकाश सत्ता आणि आनंदयुक्त आहे. आनंद सत्ता आणि प्रकाशयुक्त आहे. युक्त मानल्यापेक्षा स्वरूपच आहे त्याचं, ते त्याचे अवयव नाहीत, ते त्याचे धर्म नाहीत, ते त्याचे गुण नाहीत.
तद्रूपच आहे ती, अखंड एक रस आहे. हे तीन नाही, बोलायला तीन आहे, असायला एक आहे, कळून घ्यायला तीन आहे, सच्चित आनंद असायला एक आहे. ज्याला सत कळालं त्याला चित वेगळं राहिलं नाही, ज्याला सत कळालं त्याला आनंद वेगळा राहिला नाही, ज्याला सत कळालं त्याला ईश्वर वेगळा राहिला नाही, ज्याला सत कळालं त्याला जग वेगळं राहिलं नाही, ज्याला सत कळालं त्याला ब्रह्म वेगळं राहिलं नाही, ज्याला सत लक्षात आलं त्याला हे सर्वच लक्षात आलं, कारण ते तेच आहे. आणि ज्याला सत कळालं त्याला चित बिगर कळायला राहिलं नाही, कारण सदन चित एकच आहे. आणि त्याला चित कळालं त्याला जीव कळाला, त्याला आभास कळाला, त्याला द्रष्टा साक्षी ज्ञाता आणि ब्रह्म, कुटस्थ ब्रह्म ही वेगळी राहिली नाही. आणि त्याला चित कळालं त्याला आनंद वेगळा राहिला नाही, आणि ज्याला आनंद कळाला त्याला विषय आनंद, विद्यानंद, आत्मानंद, ब्रह्मानंद, स्वरूपानंद ही वेगळी राहिली नाही. आनंद आनंदच आहे. त्या उपाधिकानं, त्या देश कालानं, त्या वृत्ती भेदानं त्याचे नाव वेगळे असतील. त्याला बाहेर वृत्ती येऊन झालेला आनंद, आत वृत्ती मरून झालेला आनंद वेगळा नाही. त्याला जागृतीत झालेला आणि स्वप्नात झालेला आनंद वेगळा नाही. त्याला जागृती स्वप्नातला आणि सुसुप्तीतला आनंद वेगळा नाही. त्याला सुसुप्तीतला आणि समाधीतला आनंद वेगळा नाही. त्याला बंधनातला आणि मोक्षातला आनंद वेगळा नाही. त्याला उपाधिक निरुपाधिक आनंद वेगळा, त्याला झालेला आनंद नसलेला आनंद वेगळा नाही. त्या आनंदाचे काही प्रकार आहेत. हे झालेला आनंद व्यवहारात आणि असलेला आनंद, झालेला आनंद, मोक्ष आनंद, बद्धतलेला आनंद, अंतर्मुक्तीतला आनंद, बहिर्मुक्तीतला आनंद, अवस्थेतला आनंद, अवस्थातीतला आनंद, आणि चार अवस्थेत वेगळा वाटणारा आनंद. इंद्रिय भेदानं, विषय भेदानं वेगवेगळा वाटला आनंद, की पाहून झालेला आनंद, खाऊन झालेला आनंद. विषय भेदन इंद्रिय भेद, आणि झालेला आनंद असलेला आनंद. झालेल्या आनंदाला सुख म्हणाव, असलेल्या आनंदालाच आनंद म्हणाव. कारण झालेला आनंद राहत नसतो, तो विशिष्टतेने झाला म्हणून त्याला सुख शब्द आहे. आणि असलेला आनंद लक्षात, आणि असलेला आनंद हे सचित आनंद आहे. कारण असलेलं म्हणजे सत्ता आहे, पारमार्थिक सत्ता. सत म्हणजे पारमार्थिक सत्ता. चिद म्हणजे सामान्य ज्ञान. आणि आनंद म्हणजे अखंड एक रसता, जिथं द्वैत नाही, असा अद्वैत, अद्वैत स्थिती, अद्वैत निश्चय, अद्वैत बोध, अद्वैत स्वरूप, तोच आनंद आहे. अद्वैत स्वरूप स्थिती. मग हे सत, चित आणि आनंद या तीन शब्दानं सांगणं कळणं संपलं. ह्या तीन शब्दानं ऐकणं बोलणं संपलं. ह्या तीन शब्दानं बोधन करणं, बोध करण्याची प्रक्रिया संपली. म्हणून
आणि सच्चित आनंद तीन असले तरी एकच आहेत, म्हणून सचित आनंद म्हणून एक नाम आहे, सचित आनंद. त्याचे भेद केले तर सचित आनंदाचे तीन वाटतील, पण ते तीन कशी एक आहेत त्याची गुफन केली महाराजानं, की सत्ताची ही सत्ता आहे ना, ही सत्ताची की सुख प्रकाश होती, सत्ताच आहे, पण त्याच्यात पाहायला गेलं तर सुख बी आणि प्रकाश बी सत्तेतच. सत्ताच की सुख प्रकाश. पाणीच की पातळ नितळ. पाणी म्हणून जे हातात घेतलं तेच पातळ आहे तेच नितळ आहे. जे पातळ म्हणून हातात घेतलं तेच पाणी आहे तेच नितळ आहे. जे नितळ म्हणून हातात घेतलं तेच पाणी आहे तेच पातळ आहे. पातळ, नितळ आणि पाणी हे तीन नाहीत, एकच आहे. जे नितळ आहे तेच पाणी आणि तेच पातळ आहे. जे पातळ आहे तेच नितळ आहे तेच पाणी. म्हणजे पाण्याला नितळपणापासून पातळपणापासून बाजूला करता आलं नाही. पातळपणाला पाण्यापासून नितळपणापासून बाजूला करता आलं नाही. हे जसं एकात तीन आहे तीन नाही एकच आहे, तसा सच्चित आनंद. म्हणून अशा रीतीनं सत्ताची की सुख प्रकाशू, प्रकाशूची सत्ता उल्हासू, उल्हासूची सत्ता प्रकाशू. हे न निवडे मिठांशु अमृती जेवी. हे मिठांश ज्याप्रमाणे अमृताच्या ठिकाणी वेगळा निवडल्या जात नाही. अमृत स्वर्गातला एक पेय पदार्थ आहे, तर त्या अमृतामध्ये द्रवता, अमृतामध्ये मधुरता आणि अमृतामध्ये मरण निवृत्तता, मृत्यू निवृत्तता, मृत्यू नाहीसा करण्याची शक्ती तीन आहेत अमृतामध्ये. एक तर द्रवता आहे, एक तर गोडी मधुरता आणि अमृत सिद्धी. म्हणजे ते ज्यानं घेतलं तो मृत्यूपासून दूर होतो, मृत्यू त्याला राहत नाही, त्याला अमृत मानता येईल ना. मग मृत्यू निर्दाळनता, मधुरता आणि पातळपणा त्याची द्रवता, कारण पेय येते द्रवरूपता. आता द्रवरूपता असल्यामुळे थंड बी येते, मधुर म्हणजे गोड बी येते, मिठांश आहे. आणि गोड असून म्हणजे ते गळ्याला तोंडाला थंडतादायक आहे, शीतलता आहे, पातळता आहे, पुन्हा गोड आहे जिभेला आणि पेल्यावर मृत्यू हरण करणारे. ध्यानात घ्या, सर्व गुणच गुण, सर्व गुणाची राशी, सर्व चांगले एका जागेवर आले, सर्व संयोगच जमले. चांगल्याचा संयोग, सत्संयोग, शुभ संयोग, सर्व चांगलं चांगलं एका जागेवर आलं. जसं काही ठिकाणी सर्व वांगले एका जागेवर येते, त्याला परपंच म्हणा, त्याला नरक म्हणा. जसं नरकामध्ये सर्व वांगले एका जागेवर आलेले, जो भोग भोगायला तो वांगला, त्याचे कर्म वांगले, त्याचे वासना वांगल्या, म्हणून त्याला भोग व्हाली ती वांगली. तो नरक लोक आहे तो वांगला, तिथली शस्त्र वांगली, तिथले कोणते ते सेवक आहेत त्या यमाची ते बी तसे, त्याचे 11 शरीर, दाढा मिशा जबडे चेहरे, त्याची मन, सर्व योग्य वांगला. ती वैतरणी नदी, ते काय काय नरकाचे कुंडन कुंभन, तिथं चाललेल्या समजा किंकाळे आणि तीन समजा वांगलं वांगलं वांगलं, तिथली किडी आणि तिथली घाणन, सर्व वांगलं एका जाग्यावर, त्याला नरक म्हणतो आपण.
तसं कर्मशास्त्र प्रमाणे सर्व चांगलं एका जागेवर त्याला स्वर्ग म्हणते. व्यवहारिक हे बहिरंगातलं चांगलं, भोगातलं चांगलं. आणि त्या चांगल्यात स्वर्गामध्ये विशेषतः काय त्या अमृताची, बाकीच्या गोष्टी गौण नाहीत. बाकीच्या गोष्टी शोभेच्या आहेत. पण ते शरीर तरुण राहणं, शरीर म्हातारं न होणं, शरीर रोगी न होणं, शरीरात घाण न होणं, शरीर दिव्य दिसणं, त्याची जी विशेषता आहे त्या अमृताची. म्हणून महाराजांना अमृताचा दृष्टांत दिला की हे न निवडे मिठांश अमृती जेवी. अमृती मिठांशु, अमृती अमृत सिद्धी आणि अमृती शीतलता, पातळता. हे जशी बाजूला वेगवेगळी निवाडता येत नाहीत, त्याप्रमाणे सच्चित आनंद हे वेगवेगळे निवाडता येत नाहीत. वास्तविक सत्ता सुख प्रकाश आहे. गुरुजी विश्लेषण करतात की वास्तविक खऱ्यानं जर पाहिलं तर जी सत्ता आहे, जी पारमार्थिक सत्ता आहे, जी सत्ता म्हणजे आहेपणा जो आहे, तर तो सुखानं आणि प्रकाश, तो सुखन प्रकाश आहे. आणि प्रकाशच सत्ता आनंद आहे. जे प्रकाश आहे, जे ज्ञान आहे, ज्ञान घनता आहे, जी चिद्रुप्त आहे, तिला सत्ता आहे आणि तीच आनंद आहे. आनंद शब्दाचा अर्थ जिथं द्वैत नाही, आनंद शब्दाचा अर्थ जिथे सीमा नाही, खंड नाही. आनंद शब्दाचा अर्थ जिथं सर्व दुःख आणि दुःखाच्या कारणाचा अत्यंत अभाव आहे, असं स्वरूप असो. म्हणून अशा प्रकारानं आनंद, आणि जिथं आनंद आहे तिथं सत्ता आणि प्रकाश आहे, तेच येते. अरे कसा आनंद? सत्ता प्रकाश स्वरूप आनंद. कसं सत्य? आनंद प्रकाश स्वरूप सत्य. कसा प्रकाश? सत्य आणि आनंद स्वरूप प्रकाश. अशा प्रकारानं तीन रूपानं, तीन औषधकातून त्याचं वर्णन आहे, परंतु ती वस्तू एकच आहे, अखंड एकरस आहे, असं आपल्याला गुरुजी किंवा ज्ञानोबाराय किंवा सर्व साधू संत वेद सांगतात. म्हणून गुरुजी पुन्हा त्याचं विश्लेषण करतात की सत्पथ सोडले तर तो चिद राहत नाही. आता म्हणले की एखादं कमी करून पाहू त्यातलं, जर सत सोडलं तर ते चिद राहत नाही, सत सोडलं तर ते आनंद राहत नाही. ध्यानात घ्या. त्याच्यातलं एक जर कमी करून पाहिजे की ते नसलं, ते जर नसलं तर काय झालं असतं? तर सत सोडलं तर आनंद लटका झाला असता आणि ज्ञान बी लटक झालं असते, लटक. लटक्या ज्ञानाला, लटक्या आनंदाला काय महत्व आहे ना व्यवहारात? लटका आनंद, लटक ज्ञान, काय महत्व आहे त्याला? म्हणून सत सोडलं, गुरुजी सांगतात सत सोडले तर तो चिद राहत नाही, व चित पद सोडले तर तो चित पद सोडले तर तो सत राहत नाही, आणि सच्चित पद सोडले तर तो आनंद राहत नाही. एका विने एक कामा नाही, उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक, एका विने एक कामा नाही, जसं महाराजाचं प्रसिद्ध उदाहरण आहे. त्याप्रमाणे सत जर सोडलं मग सत्य नाही, मग ज्ञान आहे पण सत्य नाही, आनंद आहे पण सत्य नाही. मग सत्ताच नसलेला ज्ञान आनंद काय कामाचा? व्यवहारात नाही का ती सत्ता नसलेला ज्ञान आहे, सत्ता नसलेला आनंद आहे, काय कामाचा? आणि खरे चित जर सोडलं, खरे पण कळत नाही, काय कामाचे? जग नाही का जीवाला खरं वाटतंय पण त्याला कळत नाही, त्याला सुख दुःख नाही, मुर्दा आहे तो. खरं आहे पण कळत नाही, कळत नाही म्हणल्यास काय काम? चित जर सोडलं तर सत्याला काय महत्व आहे? त्या सत्याला सत्यच कोण दुसरं ठरीत आहे, त्यात त्याला ठरीनं दुसऱ्याला का लागत आहे? सत्य सोडल्यावर स्वतःला सतच राहत नाही ती. कारण जे परप्रकाशित आहे, जे परसंवेद्य आहे, त्याला सत कसं म्हणा? संवेद्य पाहिजे सत. म्हणून परमात्म्याचं अस्तित्व संवेद्य, दुसऱ्यानं सिद्ध केलेलं नाही, स्वतः प्रमाण, स्वतःच्या ज्ञानानं स्वतःची दैती. आणि सद असल्यानं स्वतः चिदाला आहे. म्हणून सत सोड तर चिदानंदाला वास्तविकता राहत नाही, चित सोड तर सदाला आणि आनंदाला सिद्धी होत नाही. चित सोडत आणि आनंद सोडला तर सद आणि चिद फल ठरत नाही.
सद आणि चित मोक्ष ठरत नाहीत. सद आणि चित कोणाच्या इच्छेचा विषय ठरत नाही. कारण इच्छेचा विषय आनंद आहे सर्वांच्या, आणि इच्छेचा विषय असतो सर्वांच्या सामान्यतः, त्यालाच मोक्ष म्हणतात, तेच गंतव्य. ध्यानात घ्या. आणि सद आहे पण द्वैतात आहे मग खरं नाही, चिद आहे पण द्वैतात आहे मग खरं नाही, मग बास आहे तो. म्हणून आनंदाशिवाय याची सिद्धी नाही, सच्चिताची सताशिवाय चिदानंदाची नाही, आणि चिदाशिवाय सदानंदाची नाही. म्हणून ही तिन्ही बी परस्पर कशी एक रुपयांची वेगळी सिद्धी करायला वेगळी नाहीतच ना, अखंड एक रस आहेत. म्हणून सद चित पद सोडले तर तो आनंद रूप राहत नाही. परमात्मा कसा आहे, त्रिकाला बाधित आहे म्हणून सद आहे. सत शब्दाची व्याख्या करतात गुरुजी की तो त्रिकाला अबाधित आहे, तिन्ही कालात अबाधित अस्तित्व असलेला सद आहे. परमात्मा कसा आहे तर त्रिकाला अबाधित, म्हणजे तिन्ही काळात तो बाधित होत नाही. तो भूतात बी, मागच्या काळात बी होता, भूतकाळात आता बी आहे आणि पुढे बी राहणार. काळानं जे वाहून गेलं ते सद नाही, काळानं जे काळाच्या ओघात जे आलं ते सद नाही. काळाच्या ओघात, काळाच्या भिडीनं, काळाच्या शक्तीनं जे काही काळ राहिले ते सद नाही. हा सर्व संसार बराच काळानं वाहून नेलाय, तो सत्य नाही. काळानं आणलाय, जन्मिलाय, उपजिलाय, तो सत नाही. आणि काळानं राहिलाय, तो आहे म्हणून नाही राहिला. आता ज्या वस्तू दिसायला, व्यक्ती दिसायला, त्या काळानुरूप आहेत, काळाच्या कब्जात आहेत. देह हे काळाचे, सर्व देह काळाचे, काळानं ठेवले म्हणून आता आहेत. त्यात आता नेऊन जाळावं लागते, वेली वाट लागेल त्याची. म्हणून त्याचा आहे पण त्याचा नाही, तो काळाचा आहे. काळाचा महिमा आहे, त्याचा महिमा नाही. तू त्यांना ह्या गोष्टी काळाचं बळ आहे, त्याचं नाही. काळाच्या बळानं, उष्ण्या बळानं ते काळ वाहून गेला किती. आता कितीतरी काळ आहे शरीराचा, तितका काळ संपला की शरीर राहत नाही. काळाची सत्ता याच्यावर का, आणि काळाच्या ओघात आलेली, आणि याचं अस्तित्व नाही, ते काळाचं अस्तित्व आहे. त्या वर्तमान काळच आहे तू, म्हणून शरीरच काळ आहे. म्हणून काळ परिच्छेदात आहे शरीर, आणि परमात्मा काळानं बाधित नाही, काळानं अबाधित आहे, काळानं बाधित होत नाही. शरीर काळानं बद्ध आहे, काळानं बाधित आहे, काळानं पीडित आहे, काळाच्या कब्जात आहे, काळाच्या ताब्यात आहे, काळाच्या हातात आहे. काळ स्वरूपच आहे शरीर, म्हणून काही वेगळी वस्तू नाही. जग म्हणून काही वेगळी स्वरूप नाही, वस्तू नाही. आणि परमात्मा एक नाही, दोन नाही, तिन्ही बी प्रकारचे काळानं अबाधित आहे. म्हणून त्रिकाला अबाधित आहे परमात्मा, त्रिकाला अबाधित आहे परमात्मा. भूतात बी होता, भूताची भावना व्हायच्या आधी, भूताची प्रवृत्ती व्हायच्या आधी बी होता, काळाची उत्पत्ती व्हायच्या आधीच होता, काळात बी आहे. तो भूतकाळ संपला, वर्तमान पुढचा चालू झाला तरी आहे. वर्तमान चालू व्हायच्या आधी बी होता परमात्मा. वर्तमानात बी, वर्तमानानं परमात्म्याला निर्माण नाही केलं, वर्तमानानं परमात्म्याला बदल नाही केला. परमात्म्यात वर्तमान बदल करायला सर्व ह्या प्रपंचातल्या वस्तू, व्यक्तीला, लोक भोग वस्तूला भूतकाळात टाकायला लागलाय, माग फेकायला लागलाय. काळ, वर्तमान काळ माग फेकितोय भूतकाळात वस्तूला, उत्पन्न होऊन नाशाकडे पाठवतोय, भविष्यातून आणतोय आणि भूतात घालतोय. वर्तमान काळ रजोगुणी, रजोगुणी काळ की त्याची क्रिया सुरू आहे.
मारक आहे तो, बदल आहे, परिवर्तन आहे त्याच्यात. तो फेकाफेकी करतो, तिकडून आणतो इकडे फेकतोय, आणि त्या फेकण्याच्या तितक्या फेकू ती फेकाफेकी होईपर्यंतच जीवन आहे जगाचं आणि जीवाच्या शरीराचं, सर्वांचं, सर्व व्यवहाराचं. जसा एखादा माणूस दगड घेतो आणि फेकतो, तर घेणं म्हणजे जन्म नाही त्यांना हातात, आणि फेकणं म्हणजे मरण, संपणे. घेणं म्हणजे उत्पत्ती, काही काळ हातात राहणं म्हणजे काळाच्या, त्याला स्थिती म्हणतो आपण, आणि फेकणं म्हणजे प्रलय. तो खूप वर्तमान काळ खूप थोडा आहे, आणि त्या वर्तमानातच जीवन आहे. म्हणून काळानं बाधित आहे सर्व उत्पत्तीतला पसारा, नाश होणारा पसारा, स्थितीतला पसारा. काळानं बद्ध आहे सर्व लोक, सर्व भोग, सर्व शरीर, सर्व स्थूल शरीर, सर्व सूक्ष्म शरीर, कार्य कारण रूप, कार्यरूप सर्व स्थूल सूक्ष्म कार्य रूप सर्व प्रपंच काळानं बाधित आहे, काळानं बाधित आहे. आणि परमात्मा त्रिकाला बाधित आहे, ह्या शब्दाची सेवा घडली पाहिजे. ह्या शब्दातून आपल्याला परिपूर्ण चौरस अर्थबोध झाला पाहिजे. नुसता शब्द पाठ नाही करायचा, नुसता शब्द उच्चारून पुढे नाही जायचं. त्या शब्दात काय संभावना आहे, त्या शब्दात काय शक्यता आहे, त्या शब्दाचे काय भाव आहेत, त्या शब्दाची केवढी व्याप्ती, त्या शब्दातून काय अर्थबोध होतोय, तात्पर्य काय त्याच, याचा लाग वेग जाणून शब्दाचा अलंकार घ्यावा मनाचा, शब्दातील गर्भाचा साठावा घ्यावा, तेव्हा श्रवण झालं, तेव्हा वाचन झालं, तेव्हा शब्दाची सेवा झाली. शब्दाची सेवा घडावं, त्या शब्दातून परिपूर्णता, म्हणून हलवारपणानं शब्द वापरायचे. आजकाल शब्दाची खूप घाई झालेली, शब्द नुसते पाठ करायचे, शब्द नुसते बोलून टाकायचे, फळा फळा नुसते बोलून टाकायचे, अशी प्रथा निघलेली. ग्रंथ हलवा जय हलवार पण येईल तयचे उपयोगा जाईल, असं माऊली मुद्दाम लक्षात आणून देतात आपल्या. शब्द येते नाहीतरी आगवी गोटी होईल मुकिया बहिर्यांची. हा, नाहीतर काय काम येते, उचलून फेकला शब्द, आला शब्द गेला शब्द, आला वारा गेला वारा, नळी फुंकली सोनारी निकडून तिकडे गेली वारी. हजारो वेळा आपण आपले शब्द ऐकलेले असते ती, म्हणून तसेच शब्द राहते, ते फुटल्या जात नाहीत. काजू बदाम जर तसेच मेडिसिनच्या गोळ्यावानी खाल्ली, गिळले तर गिळल्या जातात, पण काही उपयोग होत नाहीत. आता काही उपयोग होणार नाही, विकार होते, पोट दुखन. तसे शब्द तर साधू संतांचे शब्द खूप चरवण करावं लागते, खूप चावावं लागते, खूप चांगलावं लागते, गिळायची गडबड करू नये. त्यावेळेला कुठं आपल्याला त्याचा स्पर्श झाला, कुठं आपल्याला त्याच्यातून अर्थबोध झाला तर झाला, कारण तेवढे आपण परिपूर्ण अधिकारी नाहीत ना, तेवढी आपली सेवा नसते ना. जसे ऋषी मुनी ना शब्द वापरले त्याला, कारण ते शब्दाचे अर्थ इतकं त्याचं अंतःकरण शुद्ध, इतकं अंतर्मुख, इतकं पवित्र, ते नुसते शब्दाची फेकाफेक नव्हती त्या काळात. म्हणून ऋषी मुनी सिद्ध ज्या वेळेला जी होती आचार्य, त्याने शब्द उच्चारला कीच त्या शब्दाचा परिपूर्ण चौरस बोध होण्यासारखा, अंतःकरण होण्यासारखा, काळ होण्यासारख्या मनस्थित्या सांगणारा बोलणाऱ्याच्या होत्या. म्हणून त्याने शब्द बोलाव, आपण शब्दाची सेवाच कराव, खूप सेवा कराव. एका शब्दाचे अनुष्ठान जर आपण खूप केलं तरच आपल्याला तो शब्द गळी उतरवतो, तो शब्द पचन होतो, त्या शब्दाचा सर्वांगीण बोध होतो. म्हणून कुंकड बिकुंकड बोलता आलं पाहिजे, कारण की शब्द बोध झाल्यावर त्या शब्दात तर सर्व जगाचे अर्थ असतील, त्या शब्दातून सर्व शास्त्र निपजतील, त्या शब्दातून सर्व अनुभव व्यक्त करता येतो, अभिव्यक्त होता असतो. शब्द शक्ती अचिंत्यात आहे.
शब्दात काय कमी ताकद आहे का? पण त्याचा तळ, त्याची लांबी वृद्धी, त्याच्यातून स्पष्ट होणारा अर्थ हे लक्षात आली पाहिजे. असो, विस्तार व्हायला लागलेला आहे. म्हणून परमात्मा शब्दाची व्याप्ती तेने पाडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडी अनुभवावी. बरोबर आहे. बिंब तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रिलोक्य थोकडी. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. म्हणून आपण शब्दावर आलो ती मोठे, कारण वस्तूहून, भोगावून, व्यक्तीहून, स्थळावून, लोकावून शब्दावर येणं महत्वाचं आहे. बाकीच्याच महिमा वाटत असतो दुसऱ्याला. ते तर मूर्ख आहेत. जे शब्दावर आले नाही ते मूर्ख आहेत. शब्दावर या. शब्द हा बहुसार उपकाराची राशी. आम्हा घरी धन. जे शब्दावर आले ते संतांचे सेवक आहेत, ते संतांचे शिष्य आहेत, ते दास आहेत. तेच खरे परमार्थ मार्गाची पांथिके शब्दावर आली. कारण शब्द अंतिम विषय, पंचविषयातला अंतिम विषय. म्हणून शब्दावर आलेल्याला स्पर्श, रूप, रस, गंध हे स्पष्ट होत असतात. आणि शब्द बी स्पष्ट होतो. आणि शब्द अंतिम विषय. शब्दानं मागचं बी पूर्ण स्पष्ट होतंय, आणि शब्दानं शब्दातीचं आतलं पुढचं बी स्पष्ट होतंय. ध्यानात घ्या गोष्ट. गंध अंतिम आहे, शेवटचाही काढा तळागाळातला. म्हणून गंधानं शब्द स्पष्ट होत नाही, गंधानं रूप स्पष्ट होत नाही, गंधानं स्पर्श स्पष्ट होत नाही, गंधानं रस बी स्पष्ट होत नाही. गंधच आहे फक्त. तळागाळातला खालचा विषय. पण गंधावून रसावर, रूपावर, स्पर्शावर आणि शब्दावर आला. आणि लौकिक शब्दातून संतवाणीवर, शास्त्र शब्दावर जो आला तो त्याची व्याप्ती तर लयच मोठी. त्याला मागचं आणि पुढचं जिकडे नजर फिरीन तिकडं सर्व, जिकडे लक्ष बी देईन तिकडं ते स्पष्ट होते शब्दाची सेवा करणाऱ्याला. मग शब्दाची सेवा ही अंतिम सेवा आहे. सर्व सेवा संपल्यावर शब्दाची सेवा करण्याचा अधिकार येतोय. आणि शब्दाची सेवा केली की पुन्हा सेवा नसत्यात पुढं. सेवेशिवाय भावच संपतोय. म्हणून सांगायचं तात्पर्य. बोला, काय बोलायचं का? त्यामध्ये आता शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. बरोबर आहे. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. बरोबर. म्हणून शब्दाकरिता हा परमात्मा त्रिकाला बाधित आहे, म्हणून सत आहे. त्याच्या सिद्धीकरिता अन्याची अपेक्षा नाही. त्या परमात्म्याच्या सिद्धीकरिता अन्य कशाची अपेक्षा नाही. तो त्रिकाला बाधित आहे. त्रिकाला बाधित आहे सत शब्दाने दाखवलं. त्याच्या सिद्धीकरिता अन्याची अपेक्षा नाही, म्हणून तो चिद्रूप आहे. चिद्रूपता दाखवली. व परमप्रेमास्पद आहे, म्हणून आनंद रूप आहे. तो परमप्रेमास्पद, तो असा आवडतो की त्याच्यामुळे तो आवडतो. बाकीचं जे आवडत आहे तर ते त्याच्यामुळे आवडत नाही, ते अन्य मला अन्य वस्तू मला आवडते. हे पहा, आत्मवस्तू जी आवडती ते अन्यामुळे नाही, स्वतःमुळं. आणि बाकीच्या वस्तू ज्या आवडत्यात त्या आत्मवस्तूमुळं. मला वाटतंय याज्ञवल्क्य मुनीनं आत्मवस्तू कामाय काहीतरी श्लोक आहे तो. आत्मवस्तू कामाये सर्व प्रिय भवंती. बरोबर, सर्व प्रिय भवंती. आत्मवस्तू साठीच म्हणजे मी साठी सर्व वस्तू मला आवडत्यात. बाकीच्यासाठी आवडत नाही, माझ्यासाठी आवडते. म्हणून परमप्रेमास्पद मी आहे. म्हणून परमप्रेमास्पद जी वस्तू आहे तीच आनंद आहे. कारण ती कशासाठी नाही पाहिजे, तिच्यासाठी सर्व पाहिजे. म्हणजे पॉइंट ती, केंद्र ती, वास्तविक ती. बाकीचे साधन रूप आहे, ती साध्य रूप आहे. बाकीच्या पायऱ्या आहेत, ती पोहोच आहे. कारण तीच. म्हणून मला कोणासाठी तरी मी आवडतो असं नाही, माझ्यासाठी सर्व मला आवडते. ध्यानात घ्या. म्हणजे अंतिम गंतव्य मी. म्हणून परमप्रेमास्पद आहे. म्हणून परमप्रेमास्पद आहे, म्हणून आनंद रूप आहे. अर्थात ही सचितानंद पदे एकमेकाहून एकमेकांना भिन्न निवडता येत नाहीत. म्हणून हे कसं निवडताच येत नाही. कसं निवडावं याला निवडताच येत नाही. म्हणजे ते तिन्ही मिळून एक नाही, ते एकच तीन रूपानं वाटायला लागले. एकच आहे ते. जसं त्रिकोण आहे,
त्रिकोण हा शब्द आहे. त्रिकोण एकच वस्तू आहे, पण कोण तीन आहेत. कंपास मध्ये बोलायच्या त्रिकोण असतो. त्रिकोण हा शब्द एकच वस्तू बद्दल आहे. त्रिकोण नावाचं एकच तिथं त्याच्याकडे उपकरण असतं. ती एक आकृती असती प्लास्टिकची, त्याचं त्रिकोण नाव आहे. ध्यानात घ्या. पण तीन नाहीत, ते एकच आहे, पण कोण तीन आहेत म्हणून त्रिकोण नाव आहे. आणि त्याच्यातला एक जरी कोण काढला तर ते त्रिकोण राहत नाही. ध्यानात घ्या. तो तसा ठेवला जात नाही. त्याची आकृती तशी निघणार नाही, त्याचं नाव तसं राहणार नाही, त्याचं रूप तसं राहणार नाही. म्हणून त्रिकोण हा शब्द एकाच वस्तूचं बोधन करतो, जसा कंपासातल्या, पण त्याची तीन वेगवेगळी टोक येत. त्याप्रमाणे सच्चिदानंद ही एकच वस्तू आहे, आणि तिच्या अभिव्यक्त्या किंवा तिचे औषध करते किंवा तिच्याकडे पाहण्याच्या दृष्ट्या किंवा तिचे स्वरूप तीन रूपानं प्रतीतीला होतात. तिचे तीन रूप अशी आहे असा निश्चय करता येतो. सच्चिदानंद किंवा सराटा घ्या एखादा. हलक्या बरड्याच्या रानाने सराटे असते, तर सराट्याला तीन काठी असतील, पण एकच काठ आहे, तो तीन काठी नाही. त्या वेलीला, त्या वनस्पतीला आल्याला एकच काठ आहे. एकाच काठीची तीन रूप आहेत, तीन टोक आहेत. आणि कधी बी दोन टोक खाली राहते, एक टोक वर राहते, दोन बेसिक बनते, एक मनोरा बनतोय. कोणचे बी एकच हेच नाही, कोणचे बी दोन खाली असले की एक वर असतो, ते सराठ्याचं स्वरूप आहे. हेच पाहिजे असं नाही. तेव्हा बी एक वरी असला की दोन खाली असतील, कोणचे बी आदलून बदलून. आणि दोन बेसिकच बनते एकाला, हमखासच फाउंडेशन बनते दोन, आणि एक वरी असतो. तसं सतला चिद आनंदाचं फाउंडेशन आहे. चिदला आनंद सदाचं फाउंडेशन आहे. आनंदाला सच्चिताचं फाउंडेशन आहे. आणि ते मिळून एक आहे. ज्यावेळेला आपण आनंद म्हणतो तेव्हा खाली सद आणि चिद असते. जेव्हा आपण सत म्हणतो, सद्विशेष म्हणतो, तेव्हा आनंद आणि चित खाली असते. जेव्हा आपण चित विशेष म्हणतो, चित परमात्मा चैतन्य घनी, त्या वेळेला खाली फाउंडेशन असते आनंदाचं आणि सत्याचं. जो पाया शिरला तो ध्यानात राहतो, पण दोन फाउंडेशन आहेत खाली पराठ्याच्या काट्याला. जो वृत्तीचा अभिव्यक्त झाला तेच वाटतं, पण तरी दोन दुसरे असतात माग. असो म्हणून सच्चित आणि आनंद हे तीन मिळून एक आहेत असं महाराज आपल्याला सांगितलं. अर्थात सच्चिदानंद पदे एकमेकाहून एकमेकांना भिन्न निवारता येत नाहीत. या दृष्टांत थोडी गोडी जशी अमृताहून वेगळी निवारता काढता येत नाही, तशी ही सच्चिदानंद पदे एकमेकाहून वेगळी काढता येत नाहीत. गोडी जशी अमृताहून वेगळी काढता येत नाही, पातळपणा जसा अमृताहून वेगळा काढता येत नाही, किंवा मृत्यू मारक जी शक्ती ती जशी अमृताहून वेगळी काढता येत नाही. अमृत तीन स्वरूपानं आपल्याला म्हणजे काय आहे माहित आहे, तर ते तीन स्वरूप मिळून एकच अमृत आहे. तसं सचेत आनंद हे तीन लक्षण म्हणा, तीन स्वरूप म्हणा, मिळून एकच परमात्मा आहे असं आपल्याला इथे ज्ञानोबा सांगतात. आता हे तीन जे शब्द आहेत त्या शब्दाची आपल्याला हे करण्यासाठी ज्ञानोबा इथं गुरुजी विवरणामध्ये लक्षात आणून देतात. थोडा विषय पाहू तेवढा. काही वेळा एका पदाने एकाच वस्तूचा बोध होतो. आता व्यवहारामध्ये काही वेळाला एक वस्तू विचारली एकाच वस्तूचा बोध होतो. काही बी आपण पेन घ्या, पेन म्हटलं पेनाचा बोध झाला, अन्य वस्तूचा बोध झाला नाही त्यानं. या काही वेळा एका पदाने एका शब्दाने कोणाच तरी चालू आहे तिकडे आवाज, इकडे यायला लागली तर म्यूट करा सर्व. थोडं राहिले, एक मिनिट घ्या आपल्याला. कृष्णा महाराज आपला ओपन आहे, तेवढं म्यूट करा. आपलं भान ठेवीचा, म्हणजे एक दुसऱ्याला त्रास होत नाही ना. काही वेळा एका पदाने एकाच वस्तूचा बोध होतो. जसं पेन म्हणलं पेन कळाला. काही वेळा एका पदाने अनेक वस्तूचा बोध होतो. एकच वस्तू उच्चारली, एकच शब्द उच्चारला की अनेक वस्तूचा, त्याला सर्वनाम म्हणू आपण किंवा सावी वस्तू.
सर्वनाम किंवा सहावी वस्तूचा बोध केला तर एकाच शब्दानं अनेक वस्तूचा बोध होतो. सर्वनाम जसं आम्ही गाव म्हणलो किंवा सर्वनाम म्हणली एखाद्या काय मराठा म्हणलो किंवा मारवाडी म्हणलो तो मारवाडी एक थोडाच असतो. सर्वनाम घेतली मी ती. सर्वनाम किंवा वृक्ष म्हणलो तो वृक्ष किती चिंच आहे, बाभळ आहे, आंबा आहे, लिंब आहे. सर्वनाम सर्वनाम एकच घेतलं की त्या नामाच्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या जातीतल्या त्याच ज्ञान होते. एका शब्दानं अनेक वस्तूचं ज्ञान किंवा सहावी वस्तूचं ज्ञान घेतलं. मी शरीर म्हणलो तर मग हातन, पायन, नखन, बोटन, केसन, कानन, नाकन हे म्हणायचं काम राहिलं नाही. कारण की सर्व त्या एका नावात सर्व आले. ती गाव म्हणलो की सर्व गल्ल्या, सर्व बोळी, सर्व घर, सर्व झोपड्या, मंदिर, मस्जिदी, गल्ल्या, गावातली केर कचरा, उकांडी, नाल्या, संडास, बाथरूम सर्वाची गाव म्हटलं. गावाची गाव शब्दाची व्याप्ती केवढी झाली, काय काय आलं. गावातल्या स्त्रिया, गावातले पुरुष सर्वच आली. जुने घर, नवे घर, पडीत घर, गाव म्हटल्यावर एवढी व्याप्ती त्याची. म्हणजे एका शब्दात इतके शब्द, इतके अर्थ आले त्याच्यात. म्हणून काही वेळा एका शब्दाचा उच्चार केला की एकच वस्तू कळते, हे शब्द ज्ञानात आपल्याला माहिती. काही वेळाला एका पदानं अनेक वस्तूचा बोध होतो. जसं सर्वनाम घेतलं, सहावी वस्तूचं घेतलं ते बी माहिती आपल्याला. किंवा काही वेळा अनेक पदाने एक वस्तूचा बोध होतो. अनेक शब्द बोलून एकच कळालं. जसं मी म्हटलो की उदक, पाणी, नीर, तोय, आप, बरेच 4-5 शब्द उच्चारले मी पण एकच वस्तू कळाली. किंवा मी म्हणलं देह, शरीर, तन, काया, एकच वस्तू कळाली. 3-4 शब्द घेतले आणि एकच वस्तू कळाली. शब्द झाले 3-4 आणि वस्तू झाली एकच. असा बी व्यवहार होतो आपल्याला माहिती. म्हणून काही वेळा अनेक पदाने एक वस्तूचा बोध होतो. अनेक पदाने एक वस्तूचा बोध होतो हा बी प्रसंग आपण पाहिलेला आहे. काही वेळा एका पदाने अनेक वस्तूचा बोध होतो हा बी प्रसंग आपण पाहिलेला आहे. आणि काही वेळा एका पदाने एक वस्तूचा बोध होतो हा बी प्रसंग पाहिलेला आहे. आणि काही वेळा अनेक काय केलं तर एक बी कळत नाही हे बी पाहिलेलं आहे. माणूस म्हणतो काय बोलला इतका वेळ मला काहीच कळालं नाही. हे बी पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ घट, कुंभ, कलश अशा अनेक पदाने एकाच कमुग्रवादीमान पदार्थाचा बोध होतो. त्याचं विश्लेषण खाली गुरुजी करायले की घट, कुंभ, कलश हे अनेक शब्द आहेत परंतु यानं एकाच वस्तूचा बोध होतो जी कंबुग्रीवादी मान पदार्थाचा बोध होतो. कंबुग्रीवादीवान म्हणजे जिला पोट मोठे आणि गळा लहान आहे, जिचा कंठ लहान आहे अशी जी वस्तू आहे एक मातीची तिचाच बोध होतो कंबुग्रीवादीवान वस्तूचा. दाम्पत्य या एका पदाने पती पत्नी या दोन वस्तूचा दाम्पत्य, जोडफळ, जोडी, ओहरे हे एकाच शब्दानं पती पत्नी या दोन व्यक्तीचा, दोन भिन्न व्यक्ती आहेत त्या भिन्न स्वभावाच्या, भिन्न शरीराच्या, भिन्न आवडी निवडीच्या, भिन्न व्यक्ती आहेत त्या. पण ओहरे किंवा पती पत्नी, जोडफळ इतकं जर म्हटलं तर एकाच शब्दानं दाम्पत्य म्हटलं की दाम्पत्य म्हटलं की दोन्ही आले, उभय आले, ते दोन्ही बी आले. असो सैंधव या एका पदाने घोडा व मीठ या दोन वस्तूचा बोध होतो. सैंधव हा जुना शब्द आहे तर त्या शब्दानं त्या शब्दाचा अर्थ घोडा होतो. काहीला घोडा कळतो जे घोड्याच्या व्यवहारातली माणसं आहेत, घोड्या बाजारातली किंवा घोडा चालविणारी, घोडा खेळविणारी, घोड्याच्या आवडीची. तर सैंधव म्हणलं की त्याला त्या काळात घोडा कळत होता. आणि काहीला स्वयंपाकी माणसं आहेत तर त्याला मीठ, सैंधव म्हणजे मीठ, मीठ शब्द कळतो म्हणजे मीठ अर्थ कळतो. एकाच शब्दानं दोन अर्थ कळतात वेगवेगळी.
संधव या एका पदाने घोडा व मीठ या दोन वस्तूचा बोध होतो. म्हणून गाय या एका पदाने एका वस्तूचा बोध होतो. गाय म्हणलं की गायच कळती. ध्यानात घ्या. म्हणजे एका वस्तूने एका शब्दाने एकाच वस्तूचा बोध होतो. असे शब्दाच्या बोधनाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. या ठिकाणी सचित आनंद ही 3 पदे असली तरी एकाच वस्तूची बोधक आहेत. त्याप्रमाणे आता आपण जशी अनेक दृष्टांत पाहिली त्याप्रमाणे ह्या शब्द ज्ञानामध्ये सचित आनंद या 3 जरी शब्द उच्चारले असले, 3 जरी शब्द दिसत असले तर त्याचा अर्थबोध होणारी अर्थबोधक जी वस्तू आहे ती एकच आहे. ध्यानात घ्या. म्हणून सचित आनंद या 3 शब्द गुरुने उच्चारले तर एकच वस्तू आहे. ध्यानात घ्या. एक असून ती कशी आहे? सत आहे म्हणजे ती काळाच्या ओघात जाणारी येणारी नाही. चिद आहे म्हणजे ती जड नाही. आणि आनंद आहे म्हणजे ती माझ्या सर्व आवडीचा विषय आहे. ध्यानात घ्या. सर्व ज्या आवडी आहेत त्याचा विषय आहे ती. आणि तिसरी गोष्ट, ती आवडीचा विषय इतकंच नाही तर ती माझ्याहून अभिन्न आहे. ती अनात्मा नाही, आत्मा आहे. आणि ती आत्मा म्हणजे मी आहे, पण मी पणा वाचून मी आहे. मी पण विंड हारली अशी ती वस्तू आहे सच्चिदानंद. अशा प्रकारचा सच्चिदानंद या पदाने अन्याची व्यावृत्ती होऊन असादाची, जडाची, दुःखाची, द्वैताची, अनात्म्याची व्यावृत्ती होऊन आत्मा ब्रह्मरूपानं लक्षात येतो आणि तो एकमेवाद्वितीय आहे अशा प्रकारचा बोध होतो. म्हणून सच्चिदानंद या 3 शब्दानं एकच वस्तूचं बोधन होतं, एकच वस्तूचा बोध होतो. आणि एकच वस्तू जी बोधक आहे तीच लक्षात येते आणि ती अभिन्न नाही. आणि तिचा उच्चार घेतल्यावर पुन्हा कशाचा उच्चार करायचं काम राहत नाही, कारण दुसरं अन्य वेगळं काही राहतच नाही. सर्वाचं सार, सर्वाचं अधिष्ठान, सर्वाची सत्ता, सर्वाची चिद्धता, सर्वाचा आनंद, सर्वाचा आत्मा, सर्वाचं स्वरूप तीच एकमेव वस्तू आहे, सर्वाचा अधिष्ठान. अशा प्रकारची सच्चिदानंद ह्या पदाची योजना करून संत शास्त्र आपल्याला आपलं स्वरूप लक्षात आणून देतात की जे सर्वाचं स्वरूप आहे, जडाचं, जीवाचं आणि ईश्वराचं. सर्वाचं ते स्वरूप आहे. तिने अवस्था तेच एकमेव अद्वितीय. ते कळालं म्हणजे काही कळायसारखं राहिलं नाही. म्हणून दुसरं काही कळून घ्यासारखं राहिलं नाही. म्हणून अशा प्रकारचं एकमेव अद्वितीय सच्चिदानंद स्वरूप आहे. अशा प्रकारचा सच्चिदानंद पदाचा अर्थ ज्ञानोबा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या दृष्टांतानं, वेगवेगळ्या शब्दाच्या माध्यमातून लक्षात आणून द्यायला लागलेले आहेत. आपण हळुवारपणानं ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. हो महाराज. हा, धन्यवाद महाराज. जय हरी. बोला सर, करा जय जय जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. सर्वांना जय हरी माऊली. सर्वांना जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी बाबा. जय हरी. जय हरी. जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी बाबा. जय हरी. जय हरी महाराज. जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी. सर्वांना जय हरी. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी महाराज. सर्वांना वंदन. खाली बघा. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.